नाणेफेकी जिंकले 6-11 रस्पे संघाने तर क्षेत्ररक्षण निवड केले फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते श्री गणेश 11 संघाला आणि श्री गणेश 11 संघाची जोडी आपण पाहतोय हर्षल आणि निलेश सर बोला 3 षटकांचा सामना आहे इथे पहिला चेंडू LB4 ची आफिल आणि आफिल इथे फेटाळून लावले गोलंदाज आकाश याची स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाचा ऑलराऊंडर हर्षल तर समोर देखील स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाचा ऑलराऊंडर अगदी तुल्यबल सामना पाहतोय आपण एकमेकाच्या विपक्षात एकमेकाची कमजोरी प्रत्येक खेळाडूला माहिती आहे आणि त्या कमजोरीवरती हात ठेवून इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवलाय अगदी हलक्या गतीने चेंडूला फेकला होता त्याच्यावरती जोरदार प्रहार आणि दुसऱ्या चेंडूवरती आलाय तो षटकार इथे बॅटची काळा क्षेत्ररक्षक तैनात होता मिलिंद पिंगळे झेल साठी जायचं होतं परंतु झेल साठी गेला नाहीये बॅकफुट वरती गेलाय एक पाऊल पुढे टाकायचा होता एक पाऊल मागे टाकलाय आणि इथे नुकसान केलंय खरोखरच गोलंदाज थोडासा नाराज असेल कारण विकेट होती हर्षल या फलंदाजाची एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे गत वर्षी अगदी ह्याच वेळी आपण ह्या खेळाडूला खेळताना पाहिलाय आणि मालिका वीर पारितोषिक पाठवलं होतं इथे हलक्या गतीचा चेंडू आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तब्बल चांगला सामना पाहायला मिळतोय दरम्यान आकाश आणि हर्षलच्या माध्यमातून आलाय षटकार धावा येतील पहिल्या षटकात 18 आलाय षटकार धावा येतील पहिल्या षटकात 18 गणेश कॅमेरामॅन जरा जा हॅरिस लेग स्क्वेअर कॅमेऱ्यामध्ये ना काय कमी करायला सांगायचे कुठेतरी गोलंदाजीवरती आकाश दुसऱ्या षटकासाठी थांबेल असं माझ्या मनाला वाटलं होतं परंतु इथे नाहीये पहिल्या षटकासाठी आला 3 निर्धाव चेंडू तर 3 षटकार खाल्लेत म्हणजे थोडासा हॅवी झालाय हर्षल हा फलंदाज कारण एकमेकासमोर दररोज प्रॅक्टिस करत असतात सराव करत असतात त्याचाच फायदा हर्षलने ते उचललाय चांगला चेंडू सोडून दिला
खराब चेंडूवरती प्रहार चढवला, धावा नेल्या 18 या अंकावरती. सचिन गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक आणि ते ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय चेंडूला. फॉर्म मध्ये फलंदाज आहे, ज्याच्या फलीतून मोठे फटके येतात त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम निलेश या फलंदाजाने केलंय. निलेश देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. मॅन फ्रॉम शिलारवाडी संघाचा हा 24, 25 आणि 26 वर्ष. शिलारवाडी, मेचकरवाडी, धोत्रेवाडी काय तुफान केली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण संघ मालक मिलिंद पिंगळे यांच्याकडून. अगदी खराब चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका आला असता, परंतु बॅटच्या वरच्या भागात चेंडू लागला आणि जिथे क्षेत्ररक्षक नव्हतं तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतला, तो देखील क्षेत्ररक्षकाच्या अंगावर आणि त्या कारणास्तव इथे एकच धाव पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा. मस्त कार्यक्रम केलाय राहुल या कॅमेरामॅननी. सेटिंग मध्ये सुधार केला आणि इथे सुधार करताना आपल्याला पाहायला मिळतोय निलेश हा फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने भिडकावलाय आणि धावा मिळतायत 6. राजेश दादा इथे आलेत, यांचं देखील आम्ही इथे सन्मान करणार आहोत. नुकताच आपण पाहतोय लग्नाच्या बंधनात अडकलेत, त्यांना देखील शुभेच्छा असतील नवीन जीवनासाठी. इथे कमबॅक केलाय. पुढच्या चेंडूवरती सचिनने थांबवलंय, एकच धाव खर्च करतोय, परंतु धावा थांबत नाहीयेत. धावा जाऊन पोहोचल्यात 27 या अंकावरती. आयोजक नितीनजी सावंतकडे असतील, आपण यायचे, आयोजकांशी संपर्क साधायचा. शेवटची वेळ आहे. अगदी आपण पाहायला गेलात तर 3च सामने राहिलेत. 2 सेमीफायनल होतील, 1 फायनल होईल आणि सर्व आयोजक इथे असतील तर काही कमतरता असेल ती दूर करता येईल. त्या कारणास्तव नितीनजी सावंतकडे असतील ते यायचे आपण इथे. आणि लेग साईडच्या दिशेने चेंडूला कार्पेटच्या साईने ढकलून दिला. दूरवरचा प्रवास करून उत्तम दोरे हा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये गेला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करत असता एकच धावेवरती थांबवलंय. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू 10 धावा खर्च केल्यात सचिनने, तर एकीकडे 18 धावा म्हणजे 28 धावा जाऊन पोहोचल्यात धावफलकावरती. कुठली एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. सुंदर षटक हातललाय गोलंदाज सचिन आणि शेवटचं षटक मला तर वाटतंय कुणाल याच्याकडे सोपवलं जाईल, कारण त्याने देखील तब्बल चांगली कामगिरी केली आहे षटक फेकत असताना. पहिल्या दिवसात असो आजच्या दिवसात असो खूप चांगली कामगिरी कुणालच्या माध्यमातून राहिले. तो गोलंदाज हा देखील एक चांगल्या संघामधून बिलॉंग करतो, मेचकरवाडीतून. चांगली कामगिरी. जेवढा मोठा संघ असतो, जेवढे टुर्नामेंट खेळतो, तितका अनुभव प्लेयरांना मिळत असतो आणि त्या अनुभवाचा पुरेपूर इथे लीग मध्ये फायदा उचलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासच्या तालमीत वाढलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बबलूच्या कप्तानीमध्ये कुणाला गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचं स्लॉगचं षटक घेऊन धावसंख्या 28 अंकावरती आणि इथे लोअर फुलटॉस चेंडू, चांगला चेंडू फेकला आतापर्यंत. तरी 1 धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरीचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट. मंगेश खेडेकर इथे हर्षलला माघारी परतवण्याचं काम करतोय. गरज नव्हती दुसऱ्या धावेची, कारण एकीकडे निलेश देखील मोठे फटके खेळतोय. एबी ब्रदरचे संघ मालक मंगेश जाधव साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील व्यासपीठावरती आपण करूया सहर्ष स्वागत. आणि वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय एकीकडे गौरव सरसावलाय आणि भावेश सकपाल यांनी सलगच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
इथे पुन्हा लोअर फुलटॉस करून घेतला, यॉर्कर होता चेंडू. आणि इथे आपण पाहतोय सुदाम हा क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्याकडून चुकी होणे शक्य नाहीये. आणि इथे पकडली जाईल झेल आणि माघारी परतावा लागेल. गेल्या पावली माघारी परतोय गौरव मध्ये, बॅक टू डगआउट. आता पाहतोय आपण फलंदाजी मार्क वरती पुढे सुमित. इथे खोदून काढला चेंडूला, अगदी घुटला वाकवला. आता स्ट्राईकला पाहतोय निलेश. हर्षल कडून झाली आहे चुकी, कारण धावाच्या स्वरूपात माघारी परतल्यानंतर गौरव आला. हा देखील एक पहिला चेंडू फेस करत असताना निघून गेला आउट होऊन. तो एक चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सुमित आलाय, त्याच्या फळीतून सिंगल धाव. पुढे ते धावांचा ओघ थांबला गेलाय. आणि इथे आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत, हवेच्या विरोधात हा पटका पाहायला मिळतोय निलेश या फलंदाजाचा. आणि इथे आलाय षटकार, षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. .36 36 या अंकावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा खर्च झाल्यात कुणालच्या गोलंदाजीतून 8. 4 चेंडू संपलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ते थांबवावा लागेल. निलेश या फलंदाजाला थांबू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये, कारण हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते या विभागात क्रिकेट खेळत असताना. काय क्रिकेट खेळतोय. आणि 500 रुपयाचं पारितोषिक भूषण शेठ रसाल संघ मालक यांच्याकडून. अजून एक षटकार येतोय तर धावा जाऊन पोहोचल्यात 42 या अंकावरती. आणि इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय. एक धाव तर आली आहे दुसरीच्या प्रयत्नामध्ये. धावाच्या सुरुवात माघारी परतेल. धाव संख्या होईल 43. 44चं आव्हान असेल सावी 11 रजपे संघासमोर. अठरा चेंडू 44 धावांचं आव्हान सावी 11 रजपे संघासमोर. विसरून चालणार नाहीये. पहिल्या सामन्यात तब्बल 97 धावांचा हायेस्ट स्कोर ज्यांच्या फळीतून आहे त्यांच्या समोर 18 चेंडू 44 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी चांगली आहे श्री गणेश 11 संघाची. आपण पाहतो एकीकडे असेल प्रभाकर तर एकीकडे असेल हर्षल.
खूप चांगले गोलंदाज आहेत. वारंवार आपल्याला बदल पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय सलामीच्या भूमिकेत आपण पाहतोय मंगेश खेडेकरला. आणि आपण पाहतोय इथे आता गोलंदाजी मार्क होती प्रभाकर. राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करणार. समोर असेल आकाश हा फलंदाज. पॉवर प्लेचं एक षटक. समोर चांगला गोलंदाज आहे ज्यांनी चांगल्या चांगल्या फलंदाजांना पाणी पाजलंय. परंतु एकीकडे आपण पाहतोय चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा धुरला उडवलाय तो फलंदाज आकाश रसाल. ऑन स्ट्राईक. 18 चेंडू 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील का. अखूर टप्प्याचा चेंडू पहिलीच बॅटची कडा आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल आकाशला. सचिन फलंदाजी मार्कवरती दुसरा चेंडू खेळण्यासाठी आपण पाहतोय. इथे अगदी सरळ फेकलाय चेंडूला. एक एक चेंडू बाहेर काढत असतो. दुसरा चेंडू आपण पाहतोय सरळ. आकाश या फलंदाजाला अगदी थोडासा चेंडू मध्ये वलन पाहायला मिळालं त्या कारणास्तव बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातात झेल पकडताना आपण आविष्कारला पाहिलंय. आणि इथे चांगला फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना अगदी फक्त पॅडल शिफ्ट केलाय चेंडूला आणि इथे 4 धावा पाहायला मिळतील तिसऱ्या चेंडूवरती. आता ऑफसाईडच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ढकलून दिलाय. तिथे एकच धाव पाहायला मिळते. आता ऑन स्ट्राईक आपण पाहतो मंगेश खेडेकरला हार्ड हिटर फलंदाज या लीग मधला. तो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 2 चेंडू त्याच्याकडे असतील. फिरकीचा जादूगर प्रभाकर हा गोलंदाज त्याच्या समोर. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अखूर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला उडवलाय फेकून दिलाय. आला एक मोठा फटका. धावसंख्या जाईन पोचेल या फटक्याने. 11 या अंकावरती 44चा पाठलाग करायचे.
इथे पुरुषात चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे गमावली आहे विकेट. ज्या विकेटच्या शोधात होता ती विकेट आली आहे आणि इथे थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळेल. सावी 11 स्पेस संघ 6 चेंडू 11 धाब्या आल्या होत्या आणि इथे कुठेतरी मंगेशला थांबण्याची गरज होती, परंतु इथे थांबत नाहीये आणि त्या कारणास्तव इथे थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय सावी 11 संघ. अकरा अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला. आता इथे वेगवान गोलंदाज हर्षल रसाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 11 धावा तर आल्यात. अजूनही विचार करायला गेला तर 33 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये, म्हणजे 17 आणि 16ची सरासरी राखायचे. कुठेतरी सरासरी राखण्याच्या नादामध्ये मंगेश केळेकरने विकेट गमावले. योगेश सर डोलेकुडे असतील समालोचन कक्षामध्ये यायचे, यानंतर थोडंसं आमचं काम आहे. आणि इथे हवेत चेंडू, मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे सचिन सराई माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन लोबे योगेश सर कुठे असतील समालोचन कक्षामध्ये या. जयेश मोहिते आपण पाहतोय, हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे सावी 11 संघाचा. आणि इथे चेंडू उडवलाय, ताकदीच्या जोरावरती फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मिड विकेट वरती पकडली जाईल झेल आणि माघारी परतावा लागेल जयेश मोहिते या फलंदाजाला. आणि आता इथे संघाचा संघ मला विकेट हॅट्रिक होते तर सागर शेठ रसाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल हर्षल रसाल साठी. घ्या सर. सन्माननीय सुरेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील आंबेली परिसर प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. अजूनही 6 बॉल आणि 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 27 धावा. क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काही घडू शकतं. 6 बॉलमध्ये 27 धावा, 6 बॉलमध्ये 40 धावा, 6 बॉलमध्ये अगदी आपण पाहताय 36 धावा देखील होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. मग आता 6 मध्ये 27 बनवायचे आहेत.
6 बॉल आणि 27 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय युवराज 6 मध्ये 27 चा बचाव करायला. हो, पहिला बॉल आउट साइड दी ऑस्ट्रम. पंच सांगतात इट इज अ डॉट बॉल. इशाराच नाहीये कोणता, जाग्यावरती उभे आहेत म्हणजे हा डॉट बॉलच पाहायला मिळेल. 5 बॉल 27ची आवश्यकता. युवराज शेवटच्या षटक घेऊन आला. चारही टीम क्वालिफाय झाला टॉप 4 मध्ये. आणि चारही टीमचे कॅप्टन जर तुम्ही पाहिले तर ब्रदर्स धोत्रे टीमचेच आपल्याला पाहायला मिळाले. फटका लॉप केलाय, लॉंग ऑफ. चौकार मिड ऑफ आतमध्ये होता. लॉंग ऑफला फील्डर नाहीये आणि तिथून मात्र तो चौकार पाहायला मिळतोय. चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 21. 4 बॉल आणि आता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 4 मोठे फटके आले, 4 हिट जर का आले तर मात्र ही मॅच येथून फिनिश होईल आणि सरळ मग स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये ग्रँड फिलाने मध्ये आपली ग्रँड एंट्री होईल. हो, स्लॅश केलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25. 3 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन. मॅच बरोबरी सुटली तर मात्र सुपर ओव्हर. 3 मध्ये 19. 3 हिट आले तर मॅच सुपर ओव्हर होईल. स्पर्धेतील सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? हो, दूरवरून केलेत. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. हो, कहाणी में ट्विस्ट. 3 ला 18. शेवटचे 3 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग गेन वरती आपण पाहताय फलंदाज भरत. ओ, दूरवरून केलेत. बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आता मात्र 2 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. आता गोलंदाजानं जर एखादी चुकी केली आणि त्याच्यावरती जर का मोठा प्रहार आला तर पुन्हा एकदा मॅच ऑन होईल. परंतु आता मॅच पूर्णपणे या मॅच वरती पकड निर्माण केली आहे ती अगदी आपण पाहताय. श्री गणेश 11. हो, बादची आतली कडा घेतली. बॉल पाठीमागे निघाला. पुन्हा एकदा डॉट बॉलच पाहायला मिळेल. औपचारिकता या मॅचची बाकी आहे. मॅचची अगदी आपण पाहताय 1 बॉल आणि आता 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. फाईट दोनही टीम मध्ये जबरदस्त पाहायला मिळाली. आणि चला आता दोन्ही टीम तयारीला लागा नेक्स्ट मॅच साठी. ब्रदर्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आस्था 11. दोन्ही टीम चला लगेच मैदानाच्या आत. आणि सन्माननीय सुधाकर शेठ गारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026च्या मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. श्री गणेश 11. झालं नाही का?